आहेस का? आता हे नवीन कानातले हिला घ्यायची काही गरज होती का? मग काय करायला हवे होते? तुला हवं होतं तर मी बाहेर काढून ठेवते बाबा. नाहीतरीच काय, आजकाल मुलांनी पण कानातले घालायची फॅशन आली आहे बघ. हे गप्प चिडवू नकोस त्याला. अगं तो तुझा दादा आहे ना. अरे राजा, शेवटी काही झालं तरी मुलीची जात. अरे परक्याचं धन. आज न उद्या सासरी जाणार, मग थोडं थोडं सोनं नको का जमवून ठेवायला? आई, हे काय तुझं नेहमीचं? मी नाही का लग्न करणार. ठरलं तर मग करूच नको तुला. तू फक्त आहे ना मॅरेज कर, कळलं? दादा तू ना. अगं थांब. अगं मी पण तेव्हा कमवता झालो असेल. तुझं धूमधडाक्यात एकदम लग्न करूया. आता हे कानातले घातल्यामुळे तुझे कान तर उडू शकत नाही, पण हा तुझ्या लग्नाला आहे ना तुझ्या नवऱ्याची तर जोरात कान होणार आहे. हो, सगळी कसर भरून काढ. अरे काय झालं? लाईट कशी गेले? आई अगं बॅटरी कुठे आहे? अरे ती बघ तिथे कोपऱ्यात आहे. थांब. अरे पण बाहेरचे लाईट तर आहेत. हो तेच तर. अगं तुम्ही थांबा जरा, घाबरू नका. बाहेर फ्यूज गेला असेल, मी बाहेर जाऊन येतो. माधवी दरवाजा लावून घे. आई असे कसे का गेली लाईट? मला फार भीती वाटते. घाबरू नकोस, दादा गेलाय ना बघायला. तो आल्यावर कळेल काय झालं ते. बघ लाईट आले ना, मी म्हटलं नव्हतं राजा काहीतरी करेल म्हणून. अगं आई, हे काय पडलं खिडकीतून? अगं बाई, एवढा मोठा दगड. हा, मी म्हटलं नव्हतं की खिडकीतून काहीतरी आत आल्याचा आवाज आला म्हणून. लाईट आली का? काय रे राजा, फ्यूज गेला होता का? नाही का, कोणीतरी ना फ्यूज काढून बाहेर फेकून दिला होता. हा हा केवढा मोठा दगड आहे. अरे खिडकीतून आत आला. नशीब काच फुटली नाही ते. थांब थांब, कोणीतरी ना मुद्दामून हे करतंय. मी आता बाहेर जातो आणि सापडला ना तर बघतोच त्याला. थांब. ए काही नको, बस पैलवान. हा अरे मला माहिती आहे कोणीतरी हे मुद्दाम करतं. पण त्याच्याने त्याचं काय होणार? अरे भरपूर त्रास देतात आहे ना आपल्याला, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतोय म्हणून तो अस्वस्थ झालाय. अगं आज क्लासला नाही गेलीस? नाही काय, तुझी तब्येत बरी नाही ना. मग विचार केला की आज घरीच बसून अभ्यास कर. अगं मला काय झालंय, थोडी सर्दी झाली आणि थोडा ताप आहे अंगामध्ये. पण तू क्लास नको बोलू बाळा, जा बरं तू क्लासला. जाऊ दे गाई, मला घरातच राहायचंय. मला नाही जायचं, माझा मूडच होत नाहीये आज क्लासला जायचं. अगं असं कसं करून चालेल, जा तू क्लासला जा. आई ग, खरं सांगू का, मला तर आता क्लासला जायचीच इच्छा होत नाही. मला जावंसच वाटत नाही तिथे. अगं काय झालं ग? आई, तो पक्या आहे ना, पक्या आणि त्याचे ते मित्र मला येता जाता त्रास देतात. अगं म्हणून तू काय क्लास बुडवणार का? बरं एकदा ना मी त्याच्या वडिलांना भेटून सांगते. हो त्याचं काय होणार आहे? पण तो त्यांचं तरी ऐकेल का? तेही खरंच ग म्हणा, वापसी बेटा सवाई. अगं आपल्या इथे गुंडगिरी करून दहशत फैलावली आणि आता राजकीय नेता बनायला चाललाय आणि मुलगा त्याचा फायदा उठवतोय. हो मग काय, बरोबरच आहे. नाही काही, कधी कधी असा राग येतो ना त्याचा, असं वाटतं कधी जाऊन एक जोरात कानफटतच मारायची त्याच्या. नाही ग बाई, असं काही करू नकोस. हे लोक फार वाईट असतात, केव्हा काय करतील याचा काही भरोसा नाही. आणि हो, तुला असं काही वाटलं तर मला सांग, पण राजाच्या देखत काही बोलू नकोस. अगं हल्ली राजा डोक्यानं फार तापट झालाय. त्याला जर काही कळलं, तो चिडला तर काहीतरी विपरीत करून बसेल. हो बाळा. हो काय. अरे यार, कहाँ पे कितने दिनों से, कहाँ पे जा रही है? सोड माझा हात. नाही सोडणार तुला आणि परत नाही सोडणार तुला. वाट सोड माझी, का पकडली माझा हात? सोड. नाही सोडणार तुला. सोड म्हणते ना, मी कळत नाही का तुला? सोड माझा हात. अरे हलकाटा कळत नाही तुला? सोड माझा हात. कहाँ पे जा रहे हैं यार? वापस तो आएगी इसी मोहल्ले में. आई अगं तुला सांगू काय, ते घाडी काका आहेत ना, घाडी काका, त्यांना ना पाडण्यासाठी आम्ही एक मस्त प्लॅन बनवतो. काय केलं माहिती काय, सेकंड फ्लोअरवर आहे ना
केळीचं पान ठेवलं आणि नेहमीप्रमाणे 12 वाजता ते आले आणि पाय पडून फुस. अगं काय अगं मधुरी काय झालं अगं सांग ना. पक्या पक्या काय केलं पक्याने? बिंदास सांग काय केलं? त्यांनी आज रस्त्यावर माझा हात पकडला आणि जवळ येण्याचा प्रयत्न केला. काय? आता हा पक्या गेला. हा पक्या गेला. याला मी आता नाही सांगणार. आई, माझा हात सोड. दादा नाही माझी शपथ आहे तुला दादा नको अरे, आतापर्यंत दादा तुमची ऐकूनच मी सहन केलंय सगळं. त्याच्यापुढे मी नाही सहन करणार. आई, मी चाललोय. त्याच्यामधला पक्या कोण आहे? मी तुझ्या घरी आई बहीण नाही आहेत काय? आहे ना. माझ्या बहिणीला कशाला छेडलं? अरे कोणी छेडलं तुझ्या बहिणीला? छेडलंस तू. कोणी छेडलं? तू छेडलंस माझ्या बहिणीला. कळलं का? चल, चल, चल. आता बोल. कोणी छेडलं पण? छेडलास? काय अरे राजा हे काय केलंस? अरे तुला सांगितलं होतं ना जाऊ नको का गेलास रे तिकडे? हा मला एकाचा फैसला करायचा होता. दादा मी खूप रागात होतो. खूप रागात होतो मी. आणि तू समोर आणि मग मी त्याला मारलं. कपडे मारलं कोण आहे? माधुरी पोलीस दादा राजा अरे राजा तुला त्यांनी मारलं का रे फार? इन्स्पेक्टर साहेब सांगले होते. रडू नकोस रे सगळं काही व्यवस्थित होईल हं? काय झालं काय आई माझ्या जामिनाचं काय झालं? मी सुटेल ना? अरे तुझा मित्र नाही का सुजित त्याच्या वेळी सगळं करणार आहे ते वकील आहेत ना तू काळजी करू नको सगळं करतील हो ते तू अजिबात काळजी करू नकोस हं बाळा. राजा रडू नकोस रे राजा ये पण. आई नको जाऊ. अरे राजा काळजी नको करू सगळं काही व्यवस्थित. राजा आई नको. राजा 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 अरे बाळा राजा